चला विनंती असेल आंबेकर टीम ओपन जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. पहिल्या गटातील जर आपण पाहिले तर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. तर आपण लगेच मैदानामध्ये ओपन जोडी दाखल करा. चला विनंती असेल आपला 12वे खेळाडू इथं पाठवायचा आहे. दोन्ही टीमला एक विनंती असणार आहे. चला आंबेकर टीम आपला 12वा खेळाडू इथं पाठवा. चला 12वा प्लेयर नसेल तर आपला एक दुसरा प्लेयर इथं पाठवा नावं सांगायला. चला पंचांनी इशारा दिलाय. पहिला चेंडू पहिलं षटक जर आपण पाहिलं तर निलेश शेलार पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन निघालाय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्लोवर चेंडू आणि यावरती जर आपण पाहिलं तर राम यांनी थोडासा तिथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजीसाठी निघतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न केला पण स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण इथं बघायला भेटलं पण थोडीशी चूक केली गेली आणि यावरती जर आपण पाहिले तर कोणतीही धाव नव्हती. तिथं 2 धावा आपण खर्च केल्या. म्हणजे थोडंसं क्षेत्ररक्षण करत असताना पाहिलं दोन धाब्याने आपलं खातं खोललंय. ते म्हणजे आंबेकर कुडाळ या संघानं. पुन्हा एकदा निलेश हा गोलंदाजीसाठी निघालाय. प्रयत्न केलाय पण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन स्थिरावला गेला. थोडंसं वेग घेतला चेंडूनं. फलंदाज जर आपण पाहिलं तर इथं बाद झालाय. पहिली सफलता निलेशाला भेटली जाते. म्हणजे सुरुवात जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात केली गेली निलेश करून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय राजेंद्र. म्हणजे टॉस जिंकलाय, फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि निर्णय कुठेतरी चुकलाय की काय असं वाटावं लागतंय. कारण की पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेटचं पतन झालंय. दोन्ही आकड्यावरती थोडासा विचार विनिमय केला जाईल. कारण की आपल्याला प्रथम फलंदाजी करताना एक चांगलं टार्गेट समोर ठेवावं लागणार आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. राजेंद्र आणि रामची जोडी मैदानामध्ये. आता पुन्हा एकदा निलेश हा निघालाय गोलंदाजीसाठी. प्रयत्न केलाय तिथेच ढकलण्याचा प्रयत्न. एक चोरट्या पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव घेतली. आपलं खातं खोलून घेतलं आणि धावसंख्या जरा पाहिली तर 22चा इशारा आलाय पंचांकडून.
3 धावा धबलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. प्रयत्न केलाय एक सिंगल धावेसाठी आणि डी मध्ये हा सिंगल धावेसाठी गेलाय चेंडू. एकेरी धावा खर्च केल्यात. चांगला अनुभव आहे निलेशकडं आणि त्या अनुभवाप्रमाणेच आपली गोलंदाजी करताना आपण पाहतोया. आज जर पाहिलं तर एक जुना काळ आणि या जुन्या काळामध्ये जर आपण पाहिलं निलेशची फलंदाजी फाईन लेगच्या रिजनमध्ये एक मोठी फटकेबाजी करत असताना या खेळाडूकडे आपण लक्ष द्यायचो. आज चांगला चेंडू पण यष्टीरक्षक थोडंसं फसलं गेलं. या एकेरी धाव डिक्लेअर स्वरूपात 1 धाव येत्या. धावसंख्या जर पहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 5 या आकड्यावरती. संकेत सेलार दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक. पायक अक्कूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा उचली देणारा वेगानं चेंडू हाताळला जातोय. म्हणजे एक रनअप जर आपण पाहिला तर एक मोठा रनअप लांबलचा रनअप आणि त्याच वेगानं चेंडू फेकण्याची एक क्षमता या खेळाडू आपल्याला बघायला भेटली जाते. पुन्हा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे इथं थोडंसं फसलं जातं या पण एकेरी धाव. एक चांगली गोलंदाजी आहे संकेताची. म्हणजे दोन्ही येणारे चेंडू जर आपण पाहिले या संकेतनं चांगल्या पद्धतीनं चांगली टप्प्याची गोलंदाजी बघायला भेटली जाते संकेताची. एकेरी धावीने धावसंख्या 6 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. चांगला चेंडू आहे. यावेळी फलंदाजाला असं वाटलं की चेंडू अतिरिक्त जातोय की काय. थोडासा बाउन्सर चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारे केला नाही. डॉट बॉलची सांगता जरूर केली जाते. एक क्षमता आहे आणि एक नवोदित खेळाडू जर आपण पाहिले तर घडताना या जवली क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहायला भेटले जात आहेत. पुन्हा एकदा वेगानं फटका खेळला गेला या चेंडू आणि सहजरित्या झेल पकडला गेला. उत्तम झेल आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला अक्षय यांनी एक उत्तम झेल पकडला. 10-12 पावलांचा स्टार्ट घेत नजर चेंडूवरती ठेवत विकेटचं पतन केलं जातं. या दुसऱ्या विकेटचं पतन फटकेबाजी करत असताना कुठेतरी फसलं गेलं. या धावसंख्या जर आपण पाहिली तर कुठेतरी थांबली गेली आणि विकेटचं पतन होतं. या चला थोडंसं स्पीडअप घ्या. संकेत एक पुन्हा एकदा स्टार्ट घेतो. या चांगला चेंडू ब्लॉकरवरचा चेंडू फक्त टॅप केला जातो या आणि त्यावरती एक सिंगल घेतली जाते. या म्हणजे काय व्हेरिएशन काय क्षमता चांगला वेग या गोलंदाजाकडे आपल्याला बघायला भेटला जातो. या आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. या धावांची गती थांबवली जाते. तशी निलेशकडे एक अनुभव होता. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होती. त्यानं ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि धावसंख्या रोखली गेली. म्हणजे समोरची टीम जर आपण पाहिली आंबेकर टीम मोठी धावसंख्या थांबली गेली त्यांची. याही वेळी वेगानं खोट टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षक निलेशच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. चांगलं षटक डॉट बॉलची संगता जरूर केली गेली. खरंच कौतुक केलं जातं या गोलंदाजाचं. आज जर आपण पाहिलं तर आपल्या टीमसाठी एक मोठं योगदान 1 विकेट्स आणि 2 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केला संकेत यांनी.
ज्या खेळाडूने जर आपण पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं निलेश. प्रयत्न करतो, काय चेंडू हाताळला गेलाय एस टी रक्षकाच्या हातामध्ये. एक चांगले टप्प्याची गोलंदाजी जर या गोलंदाजाकडे पाहिलं तर अनुभवाप्रमाणे गोलंदाजी करतोय. म्हणजे समोरच्या फलंदाजाला कोणत्या टप्प्यावरती थांबवलं जाईल एक वेरिएशन करताना आपण पाहतो या निलेशला. आता फटका चांगला केलाय, कबरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक इथं समोर आलाय आणि उत्तम झेल. ज्यावेळी तुमची क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला होतो त्यावेळी गोलंदाज एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो आणि एक मनोबल वाढलं जातं. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर दोन्ही कॅचेस एक उत्तमरित्या पकडले गेले. एक कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक लॉंगांमध्ये एक चांगला झेल पकडला गेला. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं आणि स्वतः आयोजक सागर यांनी झेल पकडलाय. खरोखर आपलं ओमकार यांनी झेल पकडलाय आणि स्क्रीनकडे आपण जर पाहिलं तर सागरकडे आपण पाहत होतो. सुजल हा नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला गेलाय. सागरसाठी पारितोषिक येत आहेत. म्हणजे एक सागरचा खेळ जर आपण बघितला तर एक चांगला खेळ आपल्या टीमसाठी. आयोजक कसा असावा तर सागर शेलार सारखा असावा. म्हणजे खूप मेहनत घेतो, टीमला योगदान कमी असेल पण आयोजनासाठी एक जर पाहिलं तर सागरचं योगदान खूप असतं. सागरसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर आपण कसाही कॅच पकडा MTC लाईव्ह यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एक भरोसा आहे झेल पकडायची. नाही त्यांची अपेक्षा वाढली. आता डाय मारून कॅच पकडला तर आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक असणार. प्रयत्न केला आहे सागर, चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण फसलं आणि त्यावरतीच आपण 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे एक चूक किती मागात पडते. 1 धावीचं कमेंट जर आपण पाहिलं तर 2 धावेमध्ये केल्या. 2 धावींचा प्रयत्न केला आणि आता दुहेरी धावसंख्येनं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली होती. म्हणजे आता 10 धावा धावफलकावरती. आता प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि इथं संकेत यांनी झेल पकडलाय. म्हणजे आतापर्यंत कोणतीही झेल ड्रॉप केलेली नाही आणि तिसरा झेल जर आपण पाहिला तर संकेतच्या हातामध्ये स्थिरवला गेला आणि जवळजवळ अर्धी टीम जर आपण आंबेकर टीमची जर पाहिले तर चांगले चांगले फलंदाज हे बाद होऊन परतले गेलेत. म्हणजे जोखीम उचलली होती पण थोडासा फटका फसला गेला. चेंडूची लांबी कमी पडली गेली आणि हातात चेंडू जाऊन स्थिरावला गेला. विकेटचं पतन होतं, या कुठेतरी अडचणीत सापडली गेली ती म्हणजे आंबेकर टीम. आता नवीन फलंदाज आलाय आता प्रेम आणि संकेत आणि सुजित. प्रेम आणि सुजितची जोडी मैदानामध्ये आहे. आता इथून पुढचा टीमचं जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आता एक 40+ खेळाडू जर आपण पाहिलं तर श्यामराव थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये गफलतता बघायला भेटली गेली आणि एक नशिबाचा चौकार आंबेकर टीमकडून आला. 4 धावांसाठी येतो हा चौकार. वय वर्ष जर आपण पाहिलं तर 48 आणि या वयामध्ये एक क्रिकेटची आवड आणि त्यात गोलंदाजी प्रयत्न केलाय, जरूर प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतो या वेगानं चेंडूपर्यंत पोहोचला गेला. चांगले हिट करण्याचा प्रयत्न पण यष्टी रक्षकाकडून ही तर एक मोठी चूक येते. म्हणजे अशा प्रकारे क्षेत्ररक्षण होतं या आणि आपण अशा वारंवार चुका कराल तर थोडंसं भुर्दंड भरावा लागतो. या गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षणाची साथ भेटते पण ज्यावेळी यष्टी रक्षण आपला चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो थोडंसं फसलं जातं या आणि धावीमध्ये बदल केला जाईल. 3 धावा आणि या 3 धावीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 17 आकड्यावरती. हॅलो, पुन्हा एकदा थोडीशी चूक बघायला भेटली जाते.
म्हणजे या षटकाकडे जर आपण पाहिलं आतापर्यंत 2 षटकामध्ये 3 षटकाकडे जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं होतं, पण थोडीशी आता चुकी भौगोलिक संघाकडून बघायला भेटली जाते आणि धावा खर्च होताना आपण बघतो. या पुन्हा एकदा गोलंदाज शामराव तयार झालेत, प्रयत्न केलाय, आडव्या बॅटने खेळला, इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण लावण्याचा प्रयत्न नाही. इथं फलंदाज सुरक्षित असताना चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. यावेळी थोडासा कटरचा मारा जरूर केलाय, थोडासा वेग कमी आहे, गती कमी आहे, पण त्याच गतीच्या आणि वेगाप्रमाणे चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव चेंडूची सांगता जरूर केली. फलंदाज कुठेतरी थांबला गेला आणि यावरती कोणतीही धाव खर्च केली नाही. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 20 या आकड्यावरती. उलटा चेंडू आहे, संधी आहे, झेल पकडतायत, प्रयत्न केला, खरोखर कौतुक करावं लागेल ज्या वेगानं तिथपर्यंत पोहोचला गेला. ज्ञानदीप आपली नजर एकदम जर पाहिले तर त्या चेंडूपर्यंत होती. आपण फुटवर्क सांभाळला आणि वरचं नेटवर्क सांभाळलं आणि त्यावरतीच हा झेल पकडला गेला. उत्तम झेल, अप्रतिम झेल, कौतुक केलं जातं या आणि विकेटचं पतन केलं जातं या. शामराव यांना एक विकेट बहाल केलं जातं या. जर पाहिलं तर जवळजवळ आंबेकर टीम ही अर्धी टीम ही पॅव्हलियनच्या दिशेने गेल्या. एक जबाबदारी वाढत चालल्या, एक सन्माननीय स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि आता शेवटचं षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज स्वतः आयोजन सागर शेलार. नक्कीच आपले बंधुराज भावुक होऊन बघतायत की आपले बंधुराज गोलंदाजी मार्गवरती आलेत शेवटचं षटक घेऊन. पहिला चेंडू फटका खेळला, इथं संधी आहे, प्रयत्न केला गेला आणि पहिलं विकेट, आनंद व्यक्त केला जातो या. उत्तम झेल पकडला जातोय, आपल्या जीवनातील हा पहिला झेल आणि पहिलं विकेट सागर शेलार यांच्या नावावरती. अरे आपल्या नक्कीच खेळाडू हा नवीन आहे आणि जर त्या प्रकारे त्यानं पहिलं विकेट घेतलंय, एक मनोबल वाढलं गेलं या. आणि जर सागरने हॅट्रिक घेतली तर अशोक पार्टे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सागरसाठी. म्हणजे सागरला एक सुवर्ण संधी आहे. आज आपलं आयोजन करतात आणि या आयोजनामधूनच जर आपण पाहिलं तर गोलंदाजीची धुरा एक सांभाळली जाते. शेवटचं षटक आणि पहिल्याच चेंडूवरती पहिली सफलता. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना आपण बघतोय, प्रतीक हा मैदानामध्ये उतरलाय. वाईड बॉलचा इशारा दिला गेलाय, पण थोडंसं नियंत्रण बिघडलंय. म्हणजे मोठा आनंद होता पहिलं विकेट घेत असताना, पण आता यावेळी नियंत्रण गोलंदाजाचं बिघडलं. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पा एक कौतुकास्पद गोलंदाजी सागर शेलार यांच्याकडून बघायला भेटली जाते. या दोन्ही चेंडू डॉट, एक अतिरिक्त धाव जरूर दिल्या. हॅलो, वाईट बॉलचा इशारा आहे, अतिरिक्त धाव आहे. थोडीशी गडबड केली गोलंदाजी करत असताना. फटका खेळलाय चेंडू जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने एक चांगलं उत्तम क्षेत्ररक्षण केलंय. म्हणजे आपल्या टीमसाठी 2 धावांचं योगदान दिलं गेलं या. तीन धावा आणि या 3 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 25 या आकड्यावरती. नो बॉलचा इशारा आला आता. म्हणजे एक आपल्याला नियंत्रण गोलंदाजीवरती आखणं गरजेचं होतं, पण थोडासा टप्पा फसला गेला. फ्री हिट असणार आहे येणारा चेंडू. चांगला चेंडू, चांगलं यष्टीरक्षण, जरूर एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात, पण हा चेंडू निर्धाव चेंडू.
प्रयत्न चांगला आहे, स्लोवर गोलंदाजीचा मारा आहे. आणि या जाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाज कुठंतरी थांबला गेलाय आणि स्लोवर गोलंदाजीचा फटकेबाजी करत असताना थोडासा थांबला जातो. या वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा जरूर दिल्यात पण बॅटनं कमी धावा खर्च केल्यात. हाही चेंडू फलंदाज बाद होतो. या चला 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 27-28 धावांचं टार्गेट समोर असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला आंबेकर टीम आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये उतरा. चला धुंद टीम आपण तयार राहायचं आहे. यामध्ये जो जिंकेल तो आपल्यासोबत खेळणार आहे. तर आपण तयार राहा. 2 सामने जिंकून जर आपण पाहिलं तर सायगर टीम एक उत्तम कामगिरी राहिली सायगर टीमची या स्पर्धेमधली. आपण बघतोया, आजमावतोय आणि पाहतोया प्रगती चषक 2024ची स्पर्धा. आणि या 24च्या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात या स्पर्धेची सकाळी आपल्याला बघायला भेटली गेली. 3 दिवसाची स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ओपनर जोडी लगेच पाठवा. अठ्ठावीस धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडू आणि 28 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला आपण टार्गेट सेट करू. 2 धावांची पेनल्टी ऍड करूया आणि 30 धावांचं टार्गेट हे भौगोली टीमला असणार आहे.
चला थोडं स्पीडअप घ्या. चला चला मॅच चालू करा. चला स्पीडअप घ्या थोडं. 30 धावा. 30 धावांना बी नाही. चला स्पर्धेला सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर आंबेकर टीमनं 29 धावा जमवल्या. 30 धावांचा टार्गेट. गोलंदाज पहिलं षटक घेऊन निघतोय. पहिला फटका आणि चेंडू हवेमध्ये आहे. प्रयत्न केला जातोय. थोडं फसलं गेलं. चला एक सिंगल धाव डिक्लेअर स्वरूपात आली. एका धावेनं इथं स्त्रीगणेशा केलं जाईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर प्रेम हा आंबेकर संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू यावरती एक सिंगल धाव खर्च केली. पुन्हा एकदा हा तयार होतोय. चांगला चेंडू वेगानं त्याच वेगानं फटका खेळला जातो. या एकेरी धाव इथं रोखू शकला नाही. म्हणजे आपल्याला आता एक एक धाव ही थांबवावी लागणार आहे. कारण की आपला धावफलक जर आपण पाहिलं तर एक कमी धावसंख्या आहे आणि या कमी धावसंख्येत आपल्या गोलंदाजाचं मोठं कस लागणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. टप्प्याचा चांगला चेंडू आहे. अपील केला जातो. या निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. डॉट बॉल आहे. आतापर्यंत 3 चेंडूच्या फेकी केली. त्यात 2 धावा दुफलकावरती आलेत. म्हणजे चांगले सुरुवात. एक कमी धावसंख्येला साजेची अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली जाते. प्रेम याच्याकडून प्रयत्न केलाय. फटका जरूर खेळलाय. काटपेरचा फटका आहे आणि जमिनीला गुदगुल्या करत इथं चेंडू जर आपण पाहिला तर सीमारेषे लगत जातोय. कारण की थोडी आउटफील्ड जर आपण पाहिली तर थोडंसं गवत आहे आणि या गवतातूनच चेंडू मार्ग काढत जातो. या थोडासा स्लो होत चाललाय आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे प्रयत्न केला जातो. या कमी धावसंख्येला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा जर पाहिलं तर प्रेम चांगला चेंडू आहे. चांगला फटका आहे आणि चेंडू जर आपण पाहिला तर 1 बाउन्स ची सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी येतोय हा चौकार. वेदांत वेदांकडे ती क्षमता दिसते. कारण की त्यानं जे फटका खेळला गेला या 4 धावांसाठी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाकडे जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती प्रेमकडून. पण येणारा आता तो चेंडू थोडासा फसला गेला 4 धावांसाठी. पुन्हा प्रयत्न केलाय पण इथं क्षेत्ररक्षक तयार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अभियांच्याकडून. डॉट बॉलची संगत जरूर केली जाईल. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता 24 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. म्हणजे चेंडू जास्त आहे आणि धावा कमी आहेत. प्रयत्न चांगला होता. दोन्ही फलंदाजांचा ओपनिंगसाठी उतरली गेली ते वेदांत आणि अक्षय. एक चांगली सुरुवात आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसरं षटक प्रतीक दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो. या प्रयत्न चांगला होता फिरून मारण्याचा पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. व्हाईट बॉलचा इशारा आला. इथं एक अतिरिक्त धावेंची भर पडली जाते. अतिरिक्त धावेनं धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे आता इथून पुढे 24 चेंडूचा सामना करावा लागणार आहे आणि 21 धावा जमवायच्या आहेत. ते म्हणजे भोगोली टीमला.
प्रयत्न चांगला आहे, फटका चांगला आहे, त्यावरती क्षेत्ररक्षक वेगानं येतो या. एकच धाव, सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतं या, कारण की एकेरी दुहेरी धावेनं हा धावफलक तितकासा पोचू शकतो. म्हणजे एकेरी दुहेरी धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो या. एक जोखीम उचलली गेल्या, पण सिंगल धावानं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकला जातो. म्हणजे एकेरी एकी धावा एक पुढे सरकवण्याचा प्रयत्न आहे चांगला या दोन जोडीचा. गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्रतीक चांगला प्रयत्न आहे, फटका चांगला खेळलाय. चेंडू जर आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. एक चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप या जोडीकडून बघायला भेटली जाते. आणि या 4 धावीनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 15 आकड्यावरती. अजून 15 धावांची गरज असणार आहे इथून पुढे. पुन्हा त्या दिशेने फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पाठमोरा येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड केली जाईल. एकेरी धाव थांबवलं गेलं, कारण की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं नकार दिला जातो या अक्षयकडून. प्रतीक हा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. बॅटची कडा जरूर आहे, प्रयत्न केला जाईल. आणि एकेरी धाव इथं डिक्लेअर या स्वरूपात. इथे दुसऱ्या षटकाचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 17. एक चांगली पार्टनरशिप या दोन जोडीकडून बघायला भेटली गेली. आता 13 धावांची गरज असणार आहे, ते म्हणजे 18 चेंडू आणि 13 धावांची गरज. तिसऱ्या क्रमांकासाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्रेम या गोलंदाजाला गोलंदाजी मार्गवरती घेऊन आलेत. चांगला प्रयत्न आहे, फक्त तिथं ढकलण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव घेतली जाते, एक स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे आता इथून पुढे 12 धावांची गरज असणार आहे पहिला विजय संपादन करण्यासाठी भोगोली टीमला. फुलटा चेंडू आहे आणि या फुलटा चेंडूला पाठवून दिलं या. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. म्हणजे वेदांकडे ती क्षमता आहे. सुरुवातीपासून जर आपण पाहिले तर त्याच्याकडे एक चांगली फटकेबाजी आहे आणि त्या पद्धतीनं फलंदाजी करताना पण या वेदांतला बघितलं जातं. या एक चौकार आला जरूर, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर यावेळी एक षटकार खेचला जातो. या पुन्हा एकदा प्रेम हा गोलंदाजीसाठी तयार झालाय. चांगला चेंडू आहे, एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी बघायला भेटली गेली प्रेम याची. एक निर्धाव चेंडूची संगता होत्या. चला धुंद टीम आपला कॅप्टन इकडे लगेच पाठवा.
चांगला प्रयत्न आहे, चेंडू हवेमध्ये आहे पण 1 बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातो. या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण जरूर केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आलेत आणि या 2 धावेनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 26 आकड्यावरती. म्हणजे आता विजयासाठी फक्त 4 धावांची गरज असणार आहे. चला दोन टीम आपला एक कॅप्टन पाठवा, विनंती असेल आपल्याला. थोडासा उसळी घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूची संगत जरूर केली जाईल. एक डॉट बॉल. चला थोडंसं स्पीडअप घ्या. प्रेम हा गोलंदाजीसाठी निघतो. या स्ट्राईकला पाहिलं तर आपण वेदांत आहे, प्रयत्न केला आहे, चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळी जर आपण पाहिलं तर हाही झेल सुटला जातोय. म्हणजे थोडंसं जर आपण पाहिलं चांगले करता, झेल चांगले पकडता, त्यावेळी समोरच्या टीमवरती एक खचलं गेलं आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना एक चांगले गोलंदाजीचा प्रयत्न केला गेला होता पण क्षेत्ररक्षण तितकंसं साथ दिली नाही. गोलंदाजीसाठी येतोय आता नवीन फलंदाज प्रशांत, हा गोलंदाजीसाठी तयार झालाय. प्रसाद चेंडू हवेमध्ये आहे आता आणि यावेळी सफलता भेटली. म्हणजे पहिलं विकेट या गोलंदाजाला भेटलं गेलं आणि वेदांत एक चांगली फटकेबाजी, चांगला खेळ करत असताना बाद होऊन परतला जातो. या संकेत 3 धावांची गरज आहे. चला दोन टीम आपला कॅप्टन इथं टॉस का बॉक्स मध्ये उद्या आपणास विनंती असेल. थोडासा टप्पा बसला गेलाय, व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. एक अतिरिक्त धाव, अजून 2 धावांची गरज आहे. चला भोगवली टीम आपला कॅप्टन तयार ठेवा आणि धुंद टीम आपलाही कॅप्टन तयार ठेवा. चांगला फटका खेळला पण त्यावरती एक क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल धाव खर्च केली जाते. एकेरी धावा जमवले जात आहेत. सामना बरोबर आहे इथं, एक धावेसाठी विजयापासून लांब आहे तो म्हणजे भोगवली टीम. आणि एक सिंगल धाव घेतली जाईल आणि त्यावरती विजयी संघ ठरतो. या तो म्हणजे भोगवली टीम. आपण लगेच कर्णधार टॉससाठी या आणि धुंद टीम आपण टॉससाठी याचा आहे दोन्ही कर्णधार.